नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मशाखत्री जीजेड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपला पहिला लेक्चर जिल्ह्याच्या माहितीबद्दल। आपल्या जिल्ह्याची निर्मिती कशी झाली, कधी झाली, केव्हा झाली, किती तालुके होते याबद्दलच आपण माहिती बघणार आहोत। तर आपल्या जिल्ह्याची निर्मिती झाली 26 ऑगस्ट 1982 ला। अगोदर यापूर्वी आपला जिल्हा होता तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। त्यानंतर आपल्या जिल्ह्याची विभागणी करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्याला अगोदर मिळाले ते फक्त 8 तालुके: गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, अहिरी आणि एटापल्ली। आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके। मग 12 तालुक्यांची निर्मिती कशी झाली याबद्दल आता माहिती बघूया। तर याची निर्मिती झाली 7 ऑगस्ट 1992 ला। यामध्ये महाराष्ट्र सरकारने जिल्ह्याची महसूल विभागणीची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यामध्ये देसाईगंज नावाचा नवीन महसूल विभाग तयार करण्यात आला। त्यानंतर 15 ऑगस्ट 1992 ला देसाईगंज, कोरची, त्यानंतर भामरागड आणि मुलचेरा ही नवीन तालुके निर्मिती केली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आता एकूण 12 तालुके। मग अगोदर तर जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा 8 तालुके होते आणि आता आहेत 12 तालुके। मग ही 12 तालुके केव्हा निर्माण झाले याच्याबद्दल आता आपण माहिती बघूया। तर 7 ऑगस्ट 1992 ला महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाची पुनर्रचना करण्यात आली। त्यामध्ये देसाईगंज नावाचा नवीन महसूल विभाग तयार करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा 4 तालुक्याची निर्मिती करण्यात आली। आता ती अशा प्रकारे देसाईगंज, कोरची, भामरागड आणि मुलचेरा। तर अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आता टोटल 12 तालुके आणि या 12 तालुक्याची माहिती आपण पुढील भागामध्ये दर दिवसाला